विषयातील मानवी हाडे यावरील MCQ क्वेश्चन म्हणजे प्रश्न 1. मानवी सांगाड्यात एकूण किती हाडे असतात? पर्याय 1 205, 2 206, 3 207, 4 208. उत्तर पर्याय 2 206. प्रश्न 2. मानवी शरीरातील सर्वात मोठा हाड कोणता आहे? पर्याय 1 फिमर, 2 टायबिया, 3 फिलॉरिन्स, 4 न्यूलॉस. तर पर्याय 1 फिमर. प्रश्न 3. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? पर्याय 1 स्टेप्स, 2 मेलियस, 3 इंकस, 4 फिलॉरिन्स. तर पर्याय 1 स्टेप्स. प्रश्न 4. सांधे म्हणजे काय? पर्याय 1 2 हाडे एकमेकांना जोडतात, 2 स्नायू एकमेकांना जोडतात, 3 2 कंडरा एकमेकांना जोडतात, 4 2 हाडे एकमेकांना जोडण्याची जागा. उत्तर पर्याय 1 2 हाडे एकमेकांना जोडतात. प्रश्न 5. कशेरुकात किती हाडे असतात? पर्याय 1 33, 2 25, 3 44, 4 23. उत्तर पर्याय 1 33. प्रश्न 6. हाडांचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणते आहे? पर्याय 1 रक्त निर्माण करणे, 2 शरीराला आधार देणे, 3 ऊर्जा साठवणे, 4 वरीलपैकी सर्व. तर पर्याय 4 वरीलपैकी सर्व. प्रश्न 7. खालीलपैकी कोणती हाडे उरोस्थिचा भाग नाही? पर्याय 1 स्टर्नम, 2 रिब्बस, 3 क्लॅव्हिकल, 4 पेल्विक. तर पर्याय 4 पेल्विक. प्रश्न 8. मानवी सांगाड्याला कोणत्या प्रकारचे स्नायू जोडले जातात? पर्याय 1 हृदय स्नायू, 2 चिकणे स्नायू, 3 आकृती स्नायू, 4 अस्थि स्नायू. उत्तर पर्याय 4 अस्थि स्नायू. प्रश्न 9. मेंदूचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या हाडांचा समूह असतो? पर्याय 1 कवटी, 2 पाठीचे कर, 3 उरोक्ती, 4 हाताचे हाड. तर पर्याय 1 कवटी. प्रश्न 10. मानवी सांगाड्याला किती मुख्य सांधे असतात? पर्याय 1 3, पर्याय 2 2, पर्याय 3 8, पर्याय 4 10. उत्तर पर्याय 1 3. मानवी हाडांमध्ये 3 मुख्य सांधे असतात: तंतुमय सांधे, कार्टिलाजिनस सांधे आणि सायनोफियल सांधे. तंतुमय सांधे हे सांधे 2 हाडांना एकत्र जोडण्यासाठी तंतुमय ऊतकांचा वापर करतात. हे सांधे पूर्णपणे अचल असतात, म्हणजेच त्यांची हालचाल होऊ शकत नाही. उदाहरणार्थ कवटीतील कार्टिलाजिनस सांधे या सांध्यांमध्ये उपस्थित असते, जी हाडांना जोडण्याचे काम करते. हे सांधे किंचित हलवता येतात. उदाहरणार्थ पाठीचा कणा आणि श्रेणी. 3 सायनोव्हियल सांधे हे सांधे सर्वाधिक गतिशील असतात आणि ते तुमच्या शरीराच्या हालचालीसाठी
आवश्यक असतात। या सांध्यांमध्ये स्राव असतो जो सांध्यांना चिकट आणि लवचिक बनवतो। या सांध्यांमध्ये हाडांच्या टोकावर खुर्च्या असते जी त्यांना घासण्यापासून वाचवते। तर हे होते विज्ञान या विषयातील हाडांविषयी माहिती आणि MCQ क्वेश्चन। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।